सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नियमाप्रमाणे ग्रामविकासाचे कामे करून निवडून दिलेली जनता व ग्रामपंचायत सदस्यांना वर्षभरात माहिती देणे बंधनकारक आहे। मात्र वडगाव कुरुमच्या सरपंचा बिजूबाई हिंगणकर यांनी नियमांचा भंग केला आहे। त्यामुळे गावात मतदान घेण्यात आले। यावेळी सरपंचांच्या विरोधात 6 सदस्यांनी मतदान केले असून समर्थनार्थ स्वतः आणि एका सदस्याने मतदान केले। 27 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून शिरगणना करण्यात आली। यावेळी 268 विरुद्ध 169 असा विश्वास प्रस्थापित करून जिल्हाधिकाऱ्यांच्या 27 जुलै 2022 च्या ग्रामविकास विभागाच्या राजपत्रानुसार आदेश पारित करून तहसीलदार शिल्पा बोबडे यांना सरपंच पदावरून त्यांनी अपात्र घोषित केले आहे। त्यांच्या विरोधात वडगाव कुरुम येथील उपसरपंच ईश्वर गुलाब मांडोकर, ग्रामपंचायत सदस्य कैलास गोविंद सुलताने, फुला राजेश मांडोकर, उज्ज्वला सुनील सुलताने, संतोष मनोहर देऊळकर, वैशाली पंकज मोहड या 6 सदस्यांनी विरोधात हे प्रकरण दाखल केले होते। सरपंचा बिजूबाई हिंगणकर या वडगाव येथे मुख्यालयी हजर राहत नसून बाहेर गावी वास्तव्यास असणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष असणारा मुलगाच गावचा कारभार सांभाळतो। जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे तसेच पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे टाकल्याची ही तक्रार आहे। सदस्यांना विश्वासात न घेता कामे पार पाडणे, मासिक सभेच्या कामकाजाचे रजिस्टर बंद न करता गैरकायद्यांच्या नोंदी घेतल्या जातात। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युती धर्म न पाळता दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणे भोवले। तसेच गावातील आदिवासी भटक्या वस्ती समाजाने भाजपाला मतदान केल्याने अजित पवार गटाचा युवक आघाडीचा जिल्हा अध्यक्ष असणाऱ्या सरपंचांच्या मुलाने हेटाळणी करण्याच्या उद्देशाने 8 दिवस हेतू परस्पर पाणी पुरवठा केला नाही। गावामध्ये इतिवृत्त सादर न करणे अशा अनेक प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्यावरून 26 नोव्हेंबर 2024 रोजी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले होते। 2 जानेवारी रोजी तहसीलदार यांनी वडगाव ग्रामपंचायतीत सदस्यांचे मतदान घेतले असता 6 विरुद्ध 2 असा ठराव पारित झाला होता। मात्र बिजूबाई हिंगणकर हे गेल्या 2 वर्षापूर्वी जनतेतून थेट निवडून आले असल्याने प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासून सोमवारी 27 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून उपस्थित 449 ग्रामस्थांपैकी 268 विरुद्ध 169 सरपंचांच्या विरोधात मतदान केले। याला विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष असताना गावात रवी राठी यांचा प्रचार करून समाजाचे निवडक मतदान पदरात पाडून घेतल्याने गावातील आर्थिक दुर्बल घटकातील ग्रामस्थांनी भेदभाव केल्याचे सदरचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांकडून ऐकायला मिळाली। सरपंचांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करीत अपात्र घोषित केल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमाला मिळाली। सदरची निवडणूक व शिरगणना प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार शिल्पा बोबडे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश नागोलकर, कुरुमचे मंडळाधिकारी राजेंद्र देवीकर, विस्तार अधिकारी विजय कीर्तने, ग्रामसेवक मुंदे, ग्राम महसूल अधिकारी दिलीप करवते, दीपक अवधूत, विक्रम जगताप यांनी हजेरी लावली। जागर जनस्थान करता कॅमेरामन अमय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला।